सकाळी शाळेत सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक गेटच्या बाहेरून सायरनचा जोरदार आवाज ऐकू आला. विद्यार्थी आणि शिक्षकांना धक्का बसला. इतका मोठा सायरन का वाजतोय? सगळ्यांच्या मनात उत्सुकता वाढली. सायरनच्या आवाजासोबतच एक सरकारी गाडी गेटजवळ थांबली. गाडीचे दरवाजे उघडले आणि एक मोठ्या अधिकारी थांबल्या. त्यांचे डोळे शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरले. एवढी मोठी अधिकारी अचानक शाळेत का आली असावी? सगळ्यांच्या मनात प्रश्न होते. थोड्याच वेळात गाडीचा दरवाजा उघडला आणि एक महिला अधिकारी सविता देशमुख सरळ मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे गेली. कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी थेट विचारलं, तुमच्या शाळेत एक शिक्षक होते, रोहन सर. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला त्यांचा पत्ता मिळेल का? मुख्याध्यापकांनी विचारले. मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या अधिकारी असूनही एका साध्या शिक्षकाला भेटण्यासाठी इतके उत्सुक का आहात? त्यांनी हसत उत्तर दिलं, काही वर्षापूर्वी मी या शाळेत विद्यार्थिनी होते. रोहन सरांनी आमच्या वर्गाला एक प्रश्न विचारला, तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकी 200 रुपये मिळाले तर तुम्ही काय कराल? सर्वांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. काहींनी चॉकलेट, काहींनी खेळणी, तर काहींनी व्हिडिओ गेम्स. मी मात्र उत्तर दिलं, सर, मी माझ्या आईसाठी चष्मा बनवून देईल. माझ्या आईचे डोळे कमी झाले होते आणि कपड्यांची शिलाई करताना हाताला टुचत होतं. रोहन सरांनी माझ्याकडे लक्ष दिलं आणि म्हणाले, बाळा, तुला तुझ्या आईसाठी चष्मा, तुझ्यासाठी खेळणे घेऊ. मी उत्तर दिलं, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आईनेच मला मोठं केलं होतं. माझ्या खर्चासाठी मेहनत करायची. सर त्या प्रेमळतेने माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझ्या आईवरचं प्रेम पाहून मी तुला 400 रुपये देतो. 200 रुपये आता आणि 200 रुपये तुला ठेवायचे आहेत. जेव्हा शक्य होईल मला परत दे. त्या दिवसापासून रोहन सरांनी मला अनेक वेळा मदत केली. मोफत गणवेश, पुस्तके, चप्पल, शूज. त्यामुळे आज मी जिल्हाधिकारी आहे आणि त्यांच्या कर्जाची परतफेड करणे माझी इच्छा आहे. मुख्याध्यापकांनी जुने रजिस्टर काढले. रोहन सरांचा पत्ता मिळवला आणि जिल्हाधिकारी मॅडम त्यांना दिला. जिल्हाधिकारी मॅडम गाडीने निघाल्या. काही तासाच्या प्रवासानंतर त्यांच्या नवीन घरावर पोहोचले. घराचे दरवाजे ठोठावले आणि एक तरुण बाहेर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले, रोहन सर इथे राहतात का? तरुण आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात विचार आला, ही बाई कोण आणि शिक्षकांशी यांचं काय घेणं देणं आहे? मला रोहन सरांना भेटायचं आहे. त्यांनी कधीतरी माझ्यासाठी मोठी मदत केली होती. माझ्याकडून त्यांच्या काही पैशांची परतफेड बाकी आहे म्हणून आली आहे. तरुणाच्या कपाळावर आढ्या पडल्या. ते माझे वडील आहेत, पण जे पैसे द्यायचे आहेत ते मला द्या, मी त्यांना पोहोचवतो. जिल्हाधिकारी मॅडम त्याच्या डोळ्यात पाहून ठामपणे म्हणाल्या, नाही, मी ज्या व्यक्तीकडे ऋणी आहे त्या व्यक्तीलाच देणार. क्षणभर खोलीत शांतता दाटून आली. तरुण त्यांच्या नजरेला सामोरे जाऊ शकला नाही. गंभीर स्वरात डोळे खाली घालत तो हळूच म्हणाला, काही वर्षापूर्वी मीच त्यांना वृद्धाश्रमात ठेवून आलो आहे. ते आजही तिथेच आहेत. हे ऐकताच जिल्हाधिकारी महिलेचा चेहरा गंभीरतेने ताठ झाला. त्यांनी तात्काळ त्या वृद्धाश्रमाचा पत्ता लिहून घेतला आणि सरकारी गाडी मागवून तेथील वाट धरली. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर त्यांनी पहिली भेट तेथील चेअरमन यांच्याशी चौकशी केली. पुढील भाग लवकरच येईल. ही कथा आवडली असेल तर मनोहर कथा स्टुडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.